मिरज शहरात मध्यरात्रीच्या सुमारास अंगावर थरकाप उडवणारा अपघात झालाय। सांगली ते मिरज मार्गावरील वंटमुरे कॉर्नर येथे कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात भरधाव कार थेट जाहिरात बोर्डाच्या लोखंडी अँगलला धडकली। या अपघातात सांगलीतील एक जण जागीच ठार तर तिघे जण गंभीर जखमी झालेत। याबाबत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे। विश्वजित दिलीप नाईक असं मृताचं नाव आहे, तर ओंकार सुनील पाटील, वैभव नंदकुमार पाटील आणि अनिकेत आशिष कुमामेकर हे गंभीर जखमी झालेत। सांगलीतील 100 फुटी परिसरात राहणारे मृत विश्वजित नाईक हे वैभव कोळी, ओंकार पाटील आणि अनिकेत या आपल्या मित्रांसोबत अल्टो कार घेऊन सांगलीहून मिरजेकडे निघाले होते। आरवट्टगी पेट्रोल पंपा शेजारीच असलेल्या क्रोमा शोरूमजवळ अचानक गाडीच्या आडवं कुत्रा आल्याने कुत्र्याला वाचवण्याच्या नादात अल्टो कार चालकाचं नियंत्रण सुटलं आणि भरधावपणे समोर असलेल्या जाहिरातीच्या लोखंडी अँगलला जाऊन कार धडकली। धडक इतकी जोराची होती की गाडी चालक विश्वजित नाईक याचा जागीच मृत्यू झाला, तर गाडीमध्ये बसलेले तिघे जण गंभीर जखमी झालेत। क्रोमा शोरूमजवळ काही कामगार झोपले असता त्यांना मोठा आवाज झाल्याने ते उठले आणि त्यांना कार खांबाला धडकल्याचं दिसलं। हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाला। या अपघाताची माहिती गांधी चौकी पोलीस ठाण्यास मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले। अपघातातील जखमींना ताबडतोब उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले।